नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी के-वाय-सी करावी लागणार का? के-वाय-सी न केल्यामुळे म्हणजेच की तुमचा हप्ता वितरित झाला नसेल, तर हे सारे प्रश्न तुमच्या कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहे मला, की या योजनेच्या अंतर्गत के-वाय-सी लागणार का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे. याच अनुषंगाने या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर पी-एम किसान योजनेचा असेल किंवा इतर काही योजना असतील ज्यावेळेस या योजनेचे हप्ते वितरित केले जातात किंवा इतर बाबी त्यांच्या पुढे येतात, त्यावेळेस प्रत्येक वेळी यांच्या संदर्भातील काही ना काही गोष्टी येतातच. या फसव्या गोष्टींच्या, फेक गोष्टींच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जाळ्यांमध्ये खेचण्याचं काम केलं जात आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की पी-एम किसान योजनेच्या सुद्धा पी-एम किसानचा डुप्लिकेट म्हणजे स्किप्लिकेशन बनवण्यात आलेलं होतं. अशाच प्रकारे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देखील लाभार्थ्यांना माहिती गोळा करण्यासाठी त्यांचं जे काही डाटा आहे तो डाटा चोरी करण्याचा डुप्लिकेट वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना के-वाय-सी करण्यासाठी सांगितलं जात आहे. मोठ्या प्रमाणात यूट्यूबवरती आलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवले जाणारे असतील. यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी के-वाय-सी करावी असं सांगितलं जात आहे. परंतु अशा कुठल्याही प्रकारची के-वाय-सी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अद्यापही हे निर्देश देण्यात आलेले नाही आहे. व नवीन योजना आहे आधार बेट्स ही योजना असल्यामुळे आधारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून याचं वितरण केलं जात असल्यामुळे सध्या तरी यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची के-वाय-सीची गरज नाही व के-वाय-सी करण्याची शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची मोहीम यांच्या अंतर्गत राबवली जात नाही. तशा प्रकारची कुठलीही अपडेट आली तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच.